मला असं वाटतं की मुळामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ही मराठी माणसाचं हितासाठी म्हणून मुंबईमध्ये स्थापन केलेली होती। त्याची व्याप्ती नंतर महाराष्ट्रामध्ये वाढली, पण मूळ शिवसेना मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतो यासाठी स्थापन झालेली होती। आणि आता मराठी माणूस मुंबईमध्ये हळूहळू कमी होत चाललेला आहे, त्याच्या अधिकारावर आक्रमण व्हायला लागलं आहे। आता अगदी हिंदी सक्ती करण्यापर्यंत मजल गेलेले आहे। एक दिवस मुंबईची भाषा हिंदी झाली तरी सुद्धा काही आश्चर्य वाटायचं काय कारण नाही। अशा वेळी जे भूमिपुत्र आहेत, स्थानिक आहेत, मूळचे मुंबईकर कोण आहेत? मराठी बोलणारे, मराठी भाषिक आहेत, ते कुठल्याही जाती धर्माचे असोत, पण त्यांच्यावर अशा प्रकारचं अतिक्रमण होत असताना, त्यांच्या अधिकारावर आक्रमण होत असताना शिंदे साहेबांची शिवसेना त्या तडफेनं आवाज उठवते का? उठवत नसेल तर मग त्यांना खरोखरच बाळासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार आहे का? त्यांनीच तपासून बघावं।